नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे आणि काही भागांमध्ये मात्र पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे. पाऊस उघडणार आहे. तर मित्रांनो, छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसाचे वातावरण जर बघितले 7, 8 आणि 9 ऑगस्टचे, तर किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीला आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तसेच विदर्भाचा जो काही परिसर आहे, विदर्भात देखील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. तर जो मराठवाड्याचा काही परिसर आहे, खानदेशाचा काही परिसर आहे, तसेच मध्य महाराष्ट्राचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी. तर 7 ऑगस्टचे जर वातावरण बघितले तर 7 ऑगस्ट रोजी आपल्याला किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच इकडे रायगड जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आहे पुढील 24 तासामध्ये. तसेच मुंबई हा जो काही परिसर आहे, मुंबईचा परिसर आहे, कुळगाव, बदलापूर, मुंबई तसंच वसई, विरार, बोईसर, वाडा, पालघर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. म्हणजेच पुढील 24 तासामध्ये किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळेल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर, नाशिकचा काही परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे. तर मित्रांनो, नाशिकमध्ये जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, काही भागांमध्ये वातावरण कोरडे राहील. तर पुढील 24 तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी आहे, ढगाळ वातावरण राहील. पुणे जिल्ह्याकडे देखील पुढील 24 तासात पावसाची शक्यता कमी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते, पावसाची शक्यता फार काही नाही. साताराकडे देखील पश्चिमेला पावसाची शक्यता, पूर्व भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. सांगली, कोल्हापूरकडे देखील वातावरण कोरडे आहे बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. पुढील 24 तासामध्ये जोर कमी होत आहे मित्रांनो, सांगली, कोल्हापूरकडे देखील. सोलापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही पुढील 24 तासामध्ये. मराठवाड्यामध्ये जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरचा परिसर, बीड, लातूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे. धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. म्हणजे एकंदरीत जर बघितलं, मराठवाड्याचा बराच काही परिसर आहे, मध्य महाराष्ट्राचा परिसर आहे, खानदेशाचा परिसर आहे, या ठिकाणी पुढील 24 तासात पावसाची शक्यता फार काही नाही. आणि जो पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये म्हणजे 7 ऑगस्ट रोजी, तो आहे नागपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये. नागपूरमध्ये पाऊस जोर आहे, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे. भंडारा जिल्ह्याकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे. गोंदियामध्ये देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, साकोली, देवरी या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. गडचिरोलीमध्ये ब्रह्मपुरी, गडचिरोली, चामोर्शी या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. चंद्रपूरकडे देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळेल. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे, यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. वर्धा जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील. अमरावतीकडे पावसाची शक्यता आहे, पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. अकोलाकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. अमरावतीपेक्षाही जोर कमी आहे. अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. अंशतः ढगाळ वातावरण राहील. रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे अकोलामध्ये. तर मित्रांनो, वाशिम आणि बुलढाणामध्ये, विदर्भात वाशिम आणि बुलढाणा वगळता बाकी सर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. अकोलाकडे जोर कमी आहे. वाशिम आणि बुलढाणाकडे देखील जोर कमी आहे. खानदेशात मात्र जळगाव, धुळे, नंदुरबारकडे पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 7 तारखेला 7 ऑगस्ट रोजी. आता 8 ऑगस्ट रोजी जर बघितलं, हा जो पाऊस आहे 8 ऑगस्ट रोजी आपल्याला बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल. पावसाची शक्यता 8 ऑगस्ट रोजी दक्षिण महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात रिमझिम सरी बघायला मिळू शकत आहे. तर सोलापूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे 8 ऑगस्ट रोजी. तसंच साताराकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. खानदेशात देखील पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण या ठिकाणी कोरडे राहील. या ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता फार काही नाही 8 ऑगस्ट रोजी. 8 ऑगस्ट रोजी आपल्याला किनारपट्टीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याकडे पाऊस बघायला मिळेल. मुंबईकडे जोर कमी झालेला आहे. मुंबई झाले, नवी मुंबई, ठाणे, पालघरकडे जोर कमी झालेला आहे. नाशिकच्या पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. आणि विदर्भात आपल्याला 8 तारखेला पाऊस जो बघायला मिळणार आहे तो या ठिकाणी आहे.
नागपूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर, लखनपूर, तसं या ठिकाणी काटोल, सावनेर, रामटेक, धवलपूर हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भंडाराकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला 8 तारखेला बघायला मिळू शकतोय. भंडारा तसं आसपासचा सर्व काही परिसर आहे. गोंदियामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील जोरदार पाऊस राहील आणि चंद्रपूरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी उतरून कोरडी देखील बघायला मिळू शकते. अमरावतीच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. अकोलाकडे मात्र जोर कमी झालेला बघायला मिळू शकतोय 8 तारखेला, 8 ऑगस्ट रोजी. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर 8 तारखेला पावसाची शक्यता फार कमी स्वरूपात आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतोय मित्रांनो. बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. विदर्भाकडे पावसाची शक्यता आहे फक्त, आणि किनारपट्टीचा जो काही परिसर आहे किनारपट्टीला आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. मराठवाड्यात पाऊस नाही, मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही, खानदेशात पाऊस नाही, दक्षिण महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस 8 तारखेला म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता बघूया 9 ऑगस्टचे वातावरण, म्हणजेच पुढील 3 दिवसाचे. आता 7 ऑगस्टचे झाले, 8 ऑगस्टचे झाले, आता 9 ऑगस्टचे बघूया. तर मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजी जर हे वातावरण बघितले 9 ऑगस्टचे, तर 9 ऑगस्ट रोजी आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसतोय. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. जवळपास संपूर्ण विदर्भातून देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसंच फक्त पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला बघायला मिळू शकतो. दक्षिण महाराष्ट्राकडे देखील पावसाचा जोर कमी झालेलाच आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाही, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस नाही, मराठवाड्यात पाऊस नाही आणि विदर्भात देखील पाऊस नाही. 9 ऑगस्ट रोजी आपल्याला जो पाऊस बघायला मिळू शकतोय 9 ऑगस्ट रोजी, तो आहे किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळू शकतोय मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव, तुमच्या तालुका, गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सविस्तर एकदम अचूक असा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी. तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.